विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमध्ये 11 तारखेला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यामध्ये 70 वर्षाची महिला आहे. 2023 पासून ते आता 11 तारखेपर्यंत 2025च्या तिची फसवणूक केली जात होती. तुम्हाला स्वस्त दरामध्ये फ्लॅट देतो असे सांगून पहिल्यांदा 10 लाख रुपये कॅश घेतले आणि नंतर वेळोवेळी तिची फसवणूक करून सोनं आणि पुन्हा कॅश घेऊन ते काही लोक जे होते 4 ते 5 लोक ते निघून गेले होते. तर आम्हाला 11 तारखेला त्यांनी रिपोर्ट दिलेली आहे. त्या दिवशी 11 तारखेला ते काही लोक आले आणि त्यांना मग गुंगीचं औषध दिलं आणि त्यांना सांगितलं की हा प्रसाद आहे, या प्रसादामध्ये काहीतरी त्यांनी गुंगीचं औषध ठेवलं होतं. ते प्रसाद खाल्ल्यानंतर ते बेशुद्ध पडले फिर्यादी आणि त्यानंतर त्यांच्या हातामधलं जे कंकण वगैरे होतं ते काढून घेतलं होतं. तर अशा प्रकारची 24 लाखाची फसवणूक केल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर व्हेरिफिकेशननंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 5 लोकांना ताब्यात घेतलं, त्यांच्याकडे विचारपूस केली तर त्यांनी आपला गुन्हा कबूल केलेला आहे आणि आत्तापर्यंत 24 लाखापैकी 7 लाख रुपयेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. 21 तारखेपर्यंत हे 5 लोकांचा PCR आहे, तपास चालू आहे. तो तपास चालू आहे अजून. तो तपास सुरू आहे. नेमकं नाव कोणाचं घेतलं, कशासाठी घेतलं या संदर्भात. कडू बोल वृत्तवाहिनी, सत्याचा कडवट आवाज.